पुढच्या बातमीकडे अमरावती महानगरपालिकेमध्ये महापौरपदी भाजपा आणि महायुतीचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झालेली आहे। भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला एमआयएमच्या बडनेरामधील महिला नगरसेविका मीरा कांबळे यांनी पाठिंबा दिलाय। अमरावतीमध्ये भाजपा आणि युवा स्वाभिमान त्याचबरोबर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आहे। भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला हात वर करून एमआयएमच्या नगरसेविकेनं पाठिंबा दिलेला आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण 87 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि इथे आता भाजपच्या तेजवानींना एमआयएमनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। तर एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी तेजवानींना पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी हात वर केलेला आपण पाहतोय आणि त्यामुळे आता वेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, अतिशय महत्त्वाची अशी घडामोड अमरावतीमध्ये श्रीचंद तेजवानी या महापौर झालेले आहेत आणि त्यांना एमआयएमनं पाठिंबा दिलेला आहे। एमआयएमच्या एका नगरसेविकेनं हात वर करून त्यांना पाठिंबा दिलाय। नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची दोनही निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे आणि इथे भाजपचे श्रीचंद तेजवानी हे महापौर म्हणून निवडून आलेले आहेत, तर युवा स्वाभिमान पक्षाचे उपमहापौर म्हणून सचिन भेंडे हे निवडून आलेले आहेत। आणि या दोनही उमेदवारांना एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी जे आहे ते आता हात वर्त करून ती पाठिंबा जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे एमआयएमचं मत भाजप आणि युवा स्वाभिमानला मिळाल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। निवडणूक सुरू होण्यापूर्वी सभागृहामध्ये काही वेळ पहिले भाजपचे नगरसेवक आशिष सतकरे यांनी एमआयएमच्या नगरसेवकांसोबत गुफ्तगू केल्याची जी आहे ती बातमी आपण दिली होती। त्यानंतर आता एमआयएमचं जे आहे ते एक मत फुटल्याचं इथं पाहायला मिळत आहे आणि उपमहापौर आणि महापौर या दोन्ही पदाला जे आहे ते एमआयएमच्या मीरा कांबळे यांनी जे आहे ते पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे। सध्या जर पाहिलं तर अमरावतीच्या अचलपूरमध्ये सुद्धा भाजपने एमआयएम सोबत युती केली होती आणि आता जर पाहिलं तर आता महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा एमआयएमचा पाठिंबा कुठेतरी भाजपला मिळताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे भाजप आणि एमआयएमची छुपी युती असल्याचं बोललं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।